आलेल्या सर्व खेळाडूंचा, प्रेक्षकांचा आणि मान्यवरांच्या या शृंखलेतर्फे मी पुन्हा या शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. हॅलो. तर नेक्स्ट आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. गणेश सर काय येता येता राहिले, येत आहेत, या या नक्कीच. उत्तम पादरी सरांचा सुद्धा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थोडं जिंकलेलं आहे, खुशी आहे, थोडंसं पेटपूजा. तोपर्यंत आपण आवाज ऐकूया आदरणीय योगेश ढोले सरांचा. यस सर, यायचं आपण नेक्स्ट मॅच. आपला आवाज यावेळेस फटका सजवलाय. पहिल्याच बॉल वरती प्रहार आलाय योगेशच्या माध्यमातून. विस्फोटक फटका आलाय, हा इथे येतोय चौकार. पहिलाच बॉल चांगला फेस केलाय. योगेश आणि वैभवाशी ही जोडी. पहिला बॉल चौकार आलाय. पुन्हा त्याच दिशेने बॉल रवाना केलाय. थर्ड सिलेबचं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. इथे मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. सर डॉट बॉल येतोय इथे. योगेश पहिला बॉल पेस केला चौकार. नेक्स्ट बॉल वरती डॉट पैकी. यावेळेस मात्र सन्मान द्यायचा होता, परंतु बॉल येतोय डॉट. मारुती चौधरी. यावेळेस पटका पजलाय. क्षेत्ररक्षक आहे इथे, जज करेल का? यस, जज केलाय. पहिला झटका, पहिला आदरा आणि पहिलाच धक्का मिळाला जातोय. मी तर म्हणेल टीम जुगरे वाडीला. यस, इथे योगेशच्या पारीचा अंत झालाय. झटका मिळालाय. थोडस दापे धननले असतील आपण पाहतोय टीम जुगरे वाडीचे, कारण की आपला ऑलराऊंडर खेळाडू एक घातक फलंदाज तंबूच्या अस्त्राला येतोय. तोपर्यंत आपण डीजे कडे येऊया. यावेळेस फटका पसलाय. उलटी झेल टिपली जाईल का? यस, इंडियाची मॅच आठवली आणि यावेळेस मात्र झेल जमिनीला दान केला गेलाय. ओलमन इथे मात्र एफर्ट चांगलं होतं, बॉल पकडायचा होता, परंतु जमिनीला दान केलाय. थोडीशी कठीण झेल होती, सोप्यारित्या करून घ्यायची होती, परंतु झेल जमिनीला दान केली. यावेळेस धाव मिळाले अवघ्या 2 आणि 2च्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 6 या आकड्यावरती. यावेळेस मिस फील्ड, नशिबाची साथ आणि हा येतोय चौकार. नक्कीच बायचा चौकार आहे म्हणजे. यास बायच्या स्वरूपात चौकार मिळाला जातोय आणि या चौकाराच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 10 या आकड्यावरती. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 धावा फलकावरती. मॅनॅन्ट्री पॉवर प्लेचं शतक इथे संपुष्टात आलाय आणि 10 धावा फलकावर एक गड्याच्या मोबदल्यात योगेश एक चौकाराची पारी खेळून मित्र म्हणेल तंबूच्या अस्त्राला जाऊन बसलाय आणि न्यू बॅटर प्रवीणला रवाना केलं गेलंय. जुगराटी टीमचा विचार करायला गेला तर 11व्या प्लेयर पर्यंत येणारा प्रत्येक फलंदाज हा षटकार आणि चौकार लगावण्याची ताकद त्यांच्यामध्ये ठेवतोय, परंतु तितकीच बलाढ्य टीम आपण पाहतोय समोर.
ओलमन टीम कडे येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोशन. काय घडलं जाईल, कितपत मजल मारली जाईल इथे झुगरेवाडी टीम कडनं. चला स्टार्टर द्यायचे पण वेळ लावू नका, रात्र संपत चालली, सूर्याकडे आपण दाबत चाललो आहे. इथे मात्र सूर्य आता पूर्व दिशेने उगवण्याचा प्रयत्न करेल, त्या अगोदर आपल्या मॅचेस संपवायचे आहेत. यावेळेस चांगला फटका आहे. कपर पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय. गुड फील्ड पाहायला मिळाली ओलमन टीम कडनं. एफर्ट मात्र 100% दिले जात आहेत फिल्डरच्या माध्यमातून. तितकी साथ गोलंदाजाची सुद्धा मिळाली जाते. गोलंदाजाला फिल्डरची साथ आणि फिल्डरला गोलंदाजाची साथ असणं खूप गरजेचं आहे. यावेळी दुसरं शतक प्रगती पदकावर आपण पाहतोय. रोशनला पहिल्याच बॉलवरती षटकार, नेक्स्ट बॉलवरती एक धाव. अशी टीमची टोटल 17 आकडेवर. यावेळेस पटका सजवला मी तर म्हणेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे विचार करायला गेला तर मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जवळच होतं. बॉल कव्हर केला, उचलपेक होईपर्यंत घेतली. सॉरी, चौकार. आलाय यावेळेस बॅटला ब्रश केलाय. बंबलिंग पाहायला मिळाली. सेकंड स्लिप, इथे थर्ड स्लिप येतोय. उचल पेक होणार का? इथे मात्र एफर्ट आणि एफर्ट देताना पाहायला मिळत आहे. यावेळेस सुरेख फील्ड. 2 धावा मात्र वाचवल्या, 2 धावा मिळाल्या आहेत. पण चेक केला जाईल. यस, नक्की चेक केलं जाईल. थोडा वेळ द्या, डिसिजन पेंडिंग आहे. हॅलो, चौकार नाहीये. इथे मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा आणि या 2 धावेच्या साहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 23 या आकड्यावरती. यावेळेस वेग होता, लेंथ होता, टप्पा चांगला होता. बॉल येतोय डॉटच्या साह्याने विचार करायला गेला तर 5 बॉल फेकले गेले आहेत. अजूनही शेवटचा बॉल आहे. दुसरं शतक प्रगती पदकावर रोशन. टीमची टोटल तब्बल 23 या आकड्यावरती. यावेळेस फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्याही आवाक्याच्या बाहेर हा येतोय आदिवासी ब्रँड षटकार. ठोकळीच आहे. चेंडूंचा खेळ बाकी आहे. कितपत मजल मारली जाईल, काय घडणार या बॉल वरती, काय घडणार या शतकामध्ये. पहिला बॉल कशा प्रकारे फेकला जाईल. टीम ओलमन कडनं गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज भास्कर.
राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय वैभव इथे काय करतोय. वैभवच्या माध्यमातून भला मोठा डोंगर अभय पाहायला मिळेल का. वैभवच्या माध्यमातून षटकार आणि चौकार इथे पाहायला मिळतील का. पहिला बॉल इथे डॉट आलाय. भास्कर मात्र इथे गोलंदाजी ट्रॅक वरती असताना सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे मात्र पहिला बॉल डॉट फेकल्यानंतर पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय. बस ओलमनवाला हा धरा धरा बेडूक धरा खेकडा चापा बस कपला खेळ. बॉलरले रेकदो कंबार वाकून वाकून आणि फिल्डर मेलं बॉल चापून चापून चौकार बायच्या स्वरूपात. यावेळेस पटका सुरेख आहे. स्क्वेअर लेग रिझनच्या डोक्यावरना सेंडू झालाय परार. हा येतोय पुढच्या बॉल वरती दर्जेदार ठोकडीचे षटकार. पहिला बॉल डॉट फेकला होता. नेक्स्ट बॉल वरती ब्लॅक बायच्या स्वरूपात चौकार आलाय आणि त्याच्या पुढच्या बॉल वरती षटकार आलाय आणि या बॉल वरती मात्र डॉट पैकी. अशा प्रकारे मित्र म्हणेल 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 धाबा खर्च केलाय. टीमची टोटल जाऊन टेपले 39 या आकड्यावरती. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारे फेकले जातील यावेळेस पुन्हा टप्पा चांगला होता. लाईन सुरेख होती. इथे मात्र डॉट बॉल आलाय. भास्कर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. तिसरं शतक प्रगती पथकावर आहे. 39 धावफलकावर लागले आहेत. अजूनही उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेक्षकांची प्रेक्षणीय गर्दी उद्या मात्र अल्लोड पाहायला मिळेल या मैदानावरती. यावेळेस डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 संपलाय. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यात टीमची टोटल जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती. टीम ओलमन प्लीज आपण क्षेत्ररक्षण तैनात ठेवायचं. वेळ कोणी स्पेंड करू नका. लास्ट कॉल असेल. टीम ओलमन प्लीज चौथा गोलंदाजी ट्रॅक वरती रवाना करायचा आहे. मनीष येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचं स्लोगरचं आणि हाणामारीचं शतक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती मनीषला आपण पाहतोय. समोर आपण पाहतोय फलंदाजी ट्रॅक वरती फलंदाज प्रवीण, ज्याने आल्या मी तर म्हणेल फटकेबाजी करायला सुरुवात केली होती. तो फलंदाजी ट्रॅक वरती आहे प्रवीण आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मनीष. शेवटचं शतक. यावेळेस मात्र फलंदाजाला चकबुल करणारा चेंडू, फलंदाजाची दिशाभूल करणारा चेंडू इथे फेकला गेलाय. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क आला नाहीये. मिळेल डॉट बॉल. इथे मात्र उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस कोदून काढलाय. स्टेप आउट होऊन काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र झेल जमिनीला दान केली आहे, परंतु बॉल चांगल्या प्रकारे अडवला गेलाय. चांगले एफर्ट या बॉल वरती लावलं होतं. इथे मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचते 40 ह्या आकड्यावरती. चौथं शतक 40 धाव फलकावरती. अजूनही विचार करायला गेलं तर मोठाले प्रहार पाहायला मिळतील का. यस, इथे मात्र थांबणार नाहीये फलंदाज वैभव. ठोकलाय डीजे. ठोक डीजे.
षटकार आल्यानंतर पुढच्या बॉलवरती कशा प्रकारे फेकी केली जाईल. यावेळेस वेग होता, अगदी वेगवान बॉल फेकलाय, एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. हा येतोय डॉट बॉल. कमबॅक, हे ते कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला बॉल डॉट आला होता, असं वाटलं 4 ते 5 धावा खर्च करेल, नंतर एक धाव खर्च केले. स्ट्राईक मात्र वैभवने आपल्याकडे घेतली आणि नंतर षटकार लगावलाय आणि त्यानंतर सलग 2 बॉल डॉट आले. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 46 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आहे, कशा प्रकारे फटका सजवला जाईल आणि कशा प्रकारे बॉल इथे रवाना केला जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस फटका तर सजवला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, उचलपेक होणार. एक धाव मात्र पूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉलिंग, चित्त्याच्या चिपलाय तिने 2 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र 2 धावा आणि शतक क्रमांक 4 संपला. टीमची टोटल जाऊन पोहोचली अवघी 48 या आकड्यावरती आणि विजयासाठी गरज असेल 24 बॉल आणि 49 धावांची. 24 बॉल 49 धावा. काय घडणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार कोण हारणार, आजच्या दिवसातली मी तर म्हणेल ही शेवटची लढत असेल पहिल्या फेरीची. यस पंच, बॉल फेकायचे. यामधनं जो संघ विन होईल तो संघ मात्र फेस करेल टीम लोबेवाडीला. परंतु इथे हाय स्कोअरला बाय आहे, याची दक्षता घ्यायची आहे. पहिल्या राऊंड मध्ये या संघाने हाय स्कोअर लगावली, तो संघ अगदी बहारदार खेळी विस्फोटक फलंदाजी ज्या संघाने ते दाखवली तो संघ म्हणजेच गोरेगाव. या संघाला बाय मिळाली जाते. या 74 धावा टोकल्या होत्या, तब्बल 74 धावा इथे टोकल्या होत्या आणि त्या 74 धावाच्या बहारदारी खेळीवरती आपण पाहतो त्या संघाला इथे बाय दिली गेल्या. आणि यानंतरची होणारी मॅच, एका बाजूला टीम रामाची वाडी आणि त्यांच्या विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट इथे लढत देईल टीम वाघेरे. दोन्ही संघाचे संघनायक टॉस द बॉक्स मध्ये यायचंय. टीम रामाची वाडी आणि टीम वाघेरे. गोरेगाव हाईस्ट. चला टीम, मी विनंती करतोय ओलमन संघ आपली सलामी जोडी मैदानामध्ये रवाना करायच्या. मित्रांनो विनंती आहे आपल्याला, वेळ स्पेंड करू नका. टीम वाघेरेचा कर्णधार इथे उपस्थित आहे. टीम रामाची वाडी प्लीज लास्ट कॉल आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. मित्रांनो सहकार्य करायचंय, वेळ स्पेंड करू नका. मधलं पूर्वार्थ आहे, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. लास्ट आणि फायनल कॉल. अन्यथा यस इथे आपण पाहतोय रामाचवाडीचा सुद्धा खेळाडू संघनायक इथे उपस्थित झालाय. आदरणीय संजू मेसकर दादा आपण इथे उपस्थित आहात. प्लीज टॉस द बॉक्स मध्ये यायचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय रामाची वाडी आणि त्यांच्या विपक्ष वाघेरे संघ. इथे नाणेफेकीचा कॉल उडवायचा आहे, शेवटचा कॉल असेल. इथे मी विनंती करतोय टीम ओलमन आपली सलामी जोडी मैदानामध्ये रवाना करायचा आहे. वेळ स्पेंड करायचा नाहीये कारण की क्षेत्ररक्षक तैनात झालेला आहे. सलामी जोडी मैदानामध्ये रवाना करायची आहे त्वरित. यस डिसिजन लवकरात लवकर कळवायचं आहे रामाची वाडी, वेळ स्पेंड करायचा नाहीये. रामाची वाडी संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलाय आणि आपलं डिसिजन पहिल्या ओव्हर नंतर आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे. पंच बॅटर पाण्याचा 4 खेळाडू कक्षामध्ये
यस आयोजकांना विनंती आहे एक पाण्याचा जार खेळाडू कक्षापर्यंत पोहोचवायचा आहे. दोन्ही खेळाडू कक्षामध्ये एक एक पाण्याचा जार पोच करायचे मी विनंती करतो आयोजकांना. डायरेक्ट शेवटच्या अप्पर चला येऊया मॅच मध्ये. धावा रोखायच्या आहेत. 49 धावा रोखायच्यात आणि टोकायच्या आहेत. 49 धावा टीम ओलमनला. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहतोय आपण टीम झुगरेवाडीकडनं. खरान आणि फलंदाजी ट्रॅक वर फलंदाज पाहतोय आपण भास्कर. स्ट्राईक एंड वरती न स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल विजय. विजयला विजय सदर्पण करावा लागेल. विजय पदार्पण करावा लागेल. पहिलाच बॉल डॉट आलाय करणच्या माध्यमातून. यावेळेस पेस चेंजर फटका बॅटवर आदळलाय. सरळ जाऊन विसावलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार ठोकडीजे. नाही होलेंडरचा काम मला आवडला. काय नाही बॉल गेला का रिटर्न आत. होलेंडर पाहिजे दास. यावेळेस पहिला बॉल डॉट आला होता. नेक्स्ट षटकार आलाय आणि पुढचा बॉल टॅप केलाय नॉसमॅन लँड मध्ये. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू होतोय फरार. हा येतोय वन बाउन्स चौकार डीजे. तर वडापाववाल्यावर सांभाळून कडी दपून बॉल यायला सुरुवात झाली नाही. एकू द्यायचा वड्याच्या जवळ. दे मला वडा दे मला पाव जरा जपून. यावेळेस चौकार आणि षटकार टोकल्या त्या फलंदाजांना. टीमची टोटल 10 या आकडेवर. यावेळेस फक्त आणि फक्त सन्मान केलाय. हलक्या हाताने केलून काढलाय. या बॉलला मात्र फक्त सन्मानित केलाय. एकही धाव येणार नाहीये. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 49 धावांचं टार्गेट फेस करत असताना आपण पाहतोय ओलमन टीम लाजवाब फटकेबाजी. 1-2 धाव नव्हे तर षटकार आणि चौकाराने इथे मात्र धावा घेतले जात आहेत. यावेळेस बॅटला ब्रश केला. एसटी रक्षक आहे करणार नाहीये चुकी. इथे मात्र डॉट बॉल येतोय. नेक्स्ट मॅच रामाचीवाडी आणि त्यांच्या विपक्ष पाहायला मिळेल टीम वाघेरे. रामाचीवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः फील्ड घेतली. आमंत्रित केलंय फलंदाजी ट्रॅक वरती वाघेरे संघाला. दोन्ही संघाने तयार राहायचंय. मॅच संपली आपण मैदानात एंटर व्हायचंय. करण आंबाला इथे मात्र गुड गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे करण आंबाला सारखी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 10 या आकड्यावर. हॅलो चला नौका गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती नक्कीच. लाले लाल गारेगार कलिंगड सांगो साहेबांकडनं वीसच्या 3 कापा. थंडीची कडकडाट गारेगार कलिंगड खा आणि तरतूज व्हा. कलिंगड खा आणि घरी जा. 20च्या 3 20च्या 3 हा 20च्या 3 मोकाराव पर लागले राहायचे. दत्ता करून मक्याचं पाणी प्रिय वाटतंय. येऊया मॅच मध्ये. अगदी 49 धावांचं टार्गेट फेस करत असताना आपण पाहतोय टीम ओलमन 6 चेंडूंचा खेळ संपवलाय. 10 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहतोय आपण भरत. करावं लागेल याला कमबॅक परत. यावेळेस 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 रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न. तुतू मेमे चाललं होतं. इथे मात्र थांबवलं जात आहे. हा बॉल मित्र म्हणून टॉट येतोय.
पहिलाच बॉल, पहिल्याही गोलंदाजाने पहिलाच बॉल डॉट फेकला होता. पुढच्या बॉलवरती षटकाराचा मारा काढला होता. यावेळेस सुद्धा तीच रणनीती इथे पाहायला मिळेल का? पहिला बॉल डॉट आलाय, पुढच्या बॉलवरती षटकार किंवा चौकार येईल का? जे 2 बॉल खेळले होते त्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या होत्या, पुढचे 4 बॉल डॉट. यावेळेस काय होईल? यावेळेस आलाय, समीकरण सेम आहे. पहिल्या बॉलवरती 1 डॉट 1 षटकार, इथे सुद्धा येतोय 1 डॉट आणि 1 षटकार. ठोकडीच आहे. बॉल गेला नाही तर आला. पहिल्या ओव्हरमध्ये मी म्हटलं होतं पहिला बॉल डॉट आला होता. नेक्स्ट बॉलवरती मी तर म्हणाल 1 षटकार आलाय आणि यावेळेस सुद्धा 1 डॉट आणि 1 षटकार विजयच्या माध्यमातून. गोलंदाज भरत वरती प्रहार, हल्ला बोल. या विस्फोटक फलंदाजावरती लस टोचणं खूप गरजेचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट खेळतोय म्हणून क्षेत्ररक्षकांमध्ये परिवर्तन केलंय. इथे विचार करायला गेला तर क्षेत्ररक्षण थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. यावेळेस मात्र गॅप सिलेक्शन केलं जाईल का फलंदाजाच्या माध्यमातून? यस, इथे फटका बसला. मी तर म्हणेल बॅट आणि बॉलचा इथे काही संपर्क झाला नाहीये. बॉल येतोय डॉट. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती षटकार आणि तिसरा बॉल इथे डॉट आलाय. 16 धावा धावफलकावरती. 49 धावांचं टार्गेट इथे फेस करत असताना टीम ओलमन आपण पाहतोय थोडीशी बॅकफूटवर जाताना पाहायला मिळते. परंतु विचार करायला गेला तर जुगरेवाडी टीम इथे गोलंदाजी ट्रॅकवरती धावा रोखत असताना इथे काय घडतंय? इथे मात्र पहिला षटका मिळाला जातोय टीम ओलमनला. फलंदाज होईल बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय बॅटिंग स्टॅन्स वरती मनोज. या खेळाडूमध्ये सुद्धा क्षमता आहे षटकार आणि चौकार लगावण्याची. आतापर्यंत टीम ओलमनने धावून एकही रन घेतला नाहीये. जे घेतले ते षटकार आणि चौकार लगावून, म्हणजे धावण्याचा प्रयत्न नाहीये वाटतं ओलमन टीमचा. परंतु आता मात्र धावा घेणं खूप गरजेचं आहे. 1 धाव मिळाले. डावखुरे आताचा फलंदाज मनोज आला होता. हा सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे. परंतु स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल भास्कर, ऑलराऊंडर खेळाडू ओलमन टीम कडनं. या खेळाडूकडे ती क्षमता आहे आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवण्याची ताकद, स्किल, कौशल्य या खेळाडूकडे आहे आणि त्याचा पूर्णरित्या वापर मी तर म्हणत केला जाईल का? भरत यावेळेस खोलात टाकला होता, कोदून काढला होता, परंतु स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये इथे गोलंदाजाने चेंडू अडवलाय. शतक क्रमांक 2 संपलं गेलंय. टीमचे टोटल जाऊन पोहोचले तब्बल 17 या आकड्यावरती. पहिल्या शतकामध्ये आल्या होत्या 10 आणि या शतकामध्ये 1 षटकार आणि 1 रनअपची धाव असे टीमची टोटल जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. 49 धावांचं टार्गेट फेस करत असताना आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. विजयासाठी मित्र म्हणेल 12 बॉल आणि गरज आहे अवघ्या 32 धावांची. 12 बॉल 32 धावा कशा प्रकारे टोकले जातील? आतापर्यंत शांत आणि सावध बसवलं होतं. यावेळेस मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागेल, बेधक गोलंदाजी सुद्धा करावी लागेल गोलंदाजाला आणि तितकीच आक्रमक फलंदाजाला इथे करावे लागेल. 12 बॉल 32 धावा. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतोय आपण. डावकुरे आताचा मनोज. यावेळेस मनोज मात्र आपली फलंदाजी दाखवून देईल का? बॅटिंग लाईन इथे दर्शवेल का? इथे मात्र षटकार आणि चौकारांचा आतिषबाजी पाहायला मिळेल का? यावेळेस फुल घेतलाय, पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथं. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचताय.
18 या आकड्यावरती. गोलंदाजावरती प्रेशर, इथे प्रेशर पाहायला मिळतोय कारण की समोर जो फलंदाज आहे भास्कर तो मात्र इथे विस्फोटक फलंदाजी दाखवेल. यावेळेस कोदून काढला शतरक्षक आहे तिथे, परंतु शतरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर फिल्डरच्या डोक चौकार ठोकडीच आहे. थँक्यू डीजे मास्टर. 22 धावा. हॅलो, यावेळेस फटका जर बसला होता परंतु थर्ड स्लिप क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. चेंडू मात्र पुढे इथे अडवला गेला. एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचं कॉलिंग. 2 धावा चित्तेच्या चिपलाय तिनं कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहतोय 2 धावेचे साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 24 धाब्यांची गरज आहे. तिसरं शतक प्रगती पथकावर उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस पटका सजवलाय. सेट ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू घाले. इथे एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचं कॉलिंग. धोक्याची घंटा. इथे मात्र थ्रो करा बाय, फेकी करा बाय, परंतु तितकंच कव्हर अप चांगलं झालंय. इथे पुन्हा मिळतील 2 धाबा. 27 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी शेवटचा बॉल आहे. यस, 7 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 22 धाब्यांची. ही मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अट्टाकेटीवर येऊन ठेपेल का? काटेकी टक्कर ही मॅच होईल का? आजच्या दिवसातले मी तर म्हणेल पहिल्या राऊंडची शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅच मध्ये रंगतदार खेळी पाहायला मिळेल का? यस, इथे 18 चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 27 या आकड्यावरती. 6 बॉल आणि विजयासाठी गरज असेल अवघ्या 22 धाब्यांची. 27 धाबा धावफलकावर लागल्या आहेत. शेवटचं शतक, निर्णायक शतक, गोलंदाजी ट्रॅक वर द्या. टीमचा व्हाईस कॅप्टन वैभव पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 बॉल आणि रोखायच्यात 22 धाबा. 6 बॉल आणि टोकायच्यात मी तर म्हणेल 22 धाबा टीम ओलमनला. हॅलो, रामावाडीचे कोण असतील तर त्यांनी इथं टेजच्या इथं याचं आहे समोर. जरा त्यांचा माणूस पडलेला आहे टेजवरनं. हॅलो, टीम रामाची वाडी. जर आपल्या 13 व 14 खेळाडू कोणी असेल तर मंचाकडे यायचं आहे प्लीज, विनंती आहे. येऊया आपण मैदानाकडे. पहिला बॉल होता, पहिल्या बॉलवरती सिंगल धाव घेतली. 5 बॉल आणि विजयासाठी गरज आहे तब्बल 21 धावांची. 28 धावा धावफलकावर लागल्या आहेत. वैभव गोलंदाजी ट्रॅक वरती. टीमचा कणा आपण पाहतोय समोर.
यावेळेस बॅटला ब्रश केला होता, यष्टीरक्षक करणार नाहीये चुकी, त्याला माहिती आहे धावा रोखणं खूप गरजेचं आहे. 4 बॉल आणि विजयासाठी गरज आहे अवघ्या 21 धावांची. 28 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या. डावकुरे आताचा फलंदाज मनोज इथं शांत बसलाय. मोठमोठाले प्रहार इथे लगवावे लागतील. यावेळेस डॉट आलाय. इथे मात्र पूर्णरित्या या मॅच मधला रस काढून घेतलाय गोलंदाज वैभवने. 3 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. आता मात्र अशक्य आहे, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. शेवटचा क्षण, जोपर्यंत शेवटचा बॉल इथे फेकला जाणार नाहीये तोपर्यंत कोण जिंकला आणि कोण हारले सांगणं कठीण होत आहे. यावेळेस सुद्धा डॉट बॉल आलाय. मनोजला इथं थांबून ठेवलाय. सलग 3 बॉल डॉट, अजून शेवटचे 2 बॉल आणि 21 धावांची गरज. यावेळेस मात्र बॅकफूट रिझन मध्ये सेंडू येतोय, ट्रबल होतो. क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉलिंग केलं जाणार नाहीये. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल मात्र भास्कर फेस करेल, कारण की या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी राहिली. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. एका बाजूला टीम वाघेरे, त्यांच्या विपक्ष टीम लढत देईल रामाची वाडी. रामाची वाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फील्ड घेतल्या. आमंत्रित केले गोलंदाजी ट्रॅक वरती हा टीम वाघेरेला. यावेळेस फटका आलाय, लेट आलाय, परंतु थेट या फटक्यांची गरज पहिले होती. इथे मात्र शेवटच्या क्षणाला षटकार लगावून सामन्यातले मात्र धावा कमी केल्या, परंतु अपराजित ठरले टीम आपण पाहत